बडवस मदानिका स्वप्नील फरांदे या बातचीत करणार आहेत. खरोखरच शाहीर फरांदेंचा वारसा लाभलेले हे कुटुंब आहे. या कुटुंबाने या विभागासाठी आतापर्यंत अथक परिश्रम घेतलेले आहेत. तर ताईसाहेब, आपण या प्रभागामधून निवडून आला तर याचे श्रेय आपण कोणाला द्याल? मी अनिता स्वप्नील फरांदे प्रभाग क्रमांक 18 मधून विजयी झाले आहे. मी जास्त करून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि वहिनीसाहेब दमयंतीराजे भोसले आणि नामदार आपले शिवेंद्रराजे भोसले यांना जास्त श्रेय देईन. कारण त्यांनी मला जास्त माझ्यावर विश्वास ठेवून मला नक्कीच त्यांनी खूपच साथ देऊन माझ्यावर विश्वास ठेवून मला ते तिकीट दिलं. त्याचा मी आत्ता मी जिंकून आल्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. आणि हे माझे कार्यकर्ते जे माझ्यासाठी खूप सगळ्यांच्या मतदारांच्या घरोघरी जाऊन सगळ्यांना बोलून सांगून त्यांना मतं देण्यासाठी जे काय आहे ते सहकार्य केले किंवा मतदारांनी पण खूप माझ्यावर विश्वास ठेवून मला मतं देऊन मला बहुमताने विजयी केल्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार वाटतं आहे असं मला वाटतं. तर त्याबद्दल आपण काय बोलायचं? माझे सासरे शाहीर पुंडलिक फरांदे, त्यांच्या पत्नी म्हणजे माझी आजी सासूबाई विमल पुंडलिक फरांदे ह्या 10 वर्ष नगरसेविका होत्या त्या काळात. आणि त्याच्यानंतर माझ्या थोरल्या सासूबाई म्हणजे सुनीता प्रकाश फरांदे ह्या सुद्धा 2001 मध्ये नगरसेविका होत्या. आणि आता आमच्या घरात 25 वर्षांनी म्हणजे आता मी अनिता स्वप्नील फरांदे मी सुद्धा नगरसेविका झालेत. आणि ह्यांचे जास्त पुण्यही आहे किंवा त्यांचे जे सामाजिक कार्य आहे त्यांच्या प्रयत्नाला म्हणजे मी अजून कसं प्रयत्न करेन की त्यांना अजून चांगला प्रयत्न करेन की त्यांनी जे वारसा आता माझ्याकडे दिला आहे त्यासाठी मी जास्त प्रयत्न करेन की मी त्यांच्या ह्याच्यावर कसे उतरेन हेच मी बघेन. किंवा माणसांचे किंवा लोकांचे सामाजिक कार्य जे चालू आहे मी अजूनही आमचे सासरे सगळे जे सासरे म्हणा घरातले जे आमचे मंडळी ते अजूनही सामाजिक कार्य करतात. आणि त्याला मी कुठंतरी अजून पुढे नेण्याचा ह्या नगरसेविका पदाचा उपयोग करेन. प्रचंड विश्वास आहे. तर महिला नागरिकांसाठी आपली काही योजना आहे का? आत्ता नगरसेविका झाल्यापासून जे आता महिलांचे जे प्रश्न ऐकते किंवा त्यांना वॉकिंग करण्यासाठी किंवा म्हणजे बचत गट आहेत त्यांचे खूप त्यांचे काही प्रश्न आहेत त्यांच्यात थोडं किरकोळ काही समस्या आहेत त्या मी पुढे ह्या 5 वर्षात त्याच्या आधीच मी नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा उदयन महाराजांच्या माध्यमातून ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि अजून आपल्याला अभ्यासिक मेन आपल्या कामाटी गोडवली म्हणजे ह्या प्रभागात चांगल्यात चांगली अभ्यासिका कसे तयार करता येईल म्हणजे आजकाल कम्प्युटर युग म्हणतात तर त्याचा कसा कुठं उपयोग करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करेन. प्रभागातील जनतेने आपल्याला साधारणतः 2075 मताधिक्य दिलेले आहे. त्याचबरोबर 512 मतांनी आपण लीडिंग आणला आहात. तर याबद्दल आपली भूमिका काय आहे? आत्ता सगळ्यात जास्त करून आपल्या नगरपालिकेत या वर्षी म्हणजे पहिल्यांदाच त्रिशंकू भाग आपल्याकडं आलेला आहे. त्रिशंकू आपल्यापेक्षा त्या त्रिशंकू भागात ह्या आधी कुठल्या सोयी सुविधा नव्हत्या. म्हणजे जेणेकरून त्यांची गटाराची कामं रस्त्याची कामं लाईट पाण्याची हे सगळं मी त्यांना आता म्हणजे महाराजांनी पण आम्हाला परवाच्या मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे की पहिला आपलं काम आहे की ते त्रिशंकू भागाचा जो भाग आहे त्यात पहिल्यांदा आपल्याला फंड तिथं यूज करायचं किंवा त्यांची कामं पहिल्यांदा करायची. जे काय असेल त्यांची रखडलेली कामं किंवा तिथं त्यांच्यापर्यंत काही पोचल्या नाहीत सुविधा त्या आपण पूर्ण करूयात. ह्या 5 वर्षात आपण पहिल्यांदा त्यांचं काम आधी करून मग बाकीचं करू म्हणजे जे काय असेल ते त्यांची काय जास्त करून त्यांचे पदासाठी सातारा सिटी न्यूज व पोवैनाका न्यूज यांच्यातर्फे आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.